नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत फरसबीची भाजी। इथे मी 200 ग्रॅम फरसबी घेतलेला आहे। स्वच्छ धुवून असा उभा चिरून घेतलेला आहे। गॅस चालू करून कढई तापायला ठेवा। तेल गरम झालं की यामध्ये फरसबी टाकून घ्या। परतून घ्यायचं याला। तुम्हाला फरसबी परतायचा नसेल तर तसंच टाकलं तरी चालेल। एक 2 ते 3 मिनिटं याला आपण परतून घेऊया। याचा कलर हलकासा चेंज झाला की याला आता काढून घेऊया। त्याच कढईमध्ये 1.5 चमचा तेल घेतलेला आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे, एक मोठा कांदा घेतलेला आहे तो टाकून घ्या। कांदा आपल्याला थोडंसं गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतला की यामध्ये 1.5 चमचा आले लसूणची पेस्ट टाकायची। परतून घ्यायचं चांगलं। एक मिनिट भर याला परतून घ्या, आले लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत। आता यामध्ये टोमॅटो घालून घ्या। टोमॅटो मिनिटभर परतलं की त्यामध्ये आता सुके मसाले घालूया। हळद अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा, अर्धा चमचा एक काळी मिरी पूड टाकते। अर्धा चमचा जिरे पावडर,
चमचा गरम मसाला पावडर, परतून घ्या. अर्धा चमचा लाल तिखट, मसाले व्यवस्थित परतून झाले की यामध्ये तळून घेतलेलं फरसबी टाकून घ्या. मिक्स करा चांगलं. फरसबी तेलात वाफवल्यामुळे ह्याची चव चांगली येते. तुम्हाला डायरेक्ट टाकायचं असेल तर तसं पण तुम्ही टाकू शकता. आता आपण याला झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया. दोन ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून भाजी चांगली मिक्स करून द्या. चवीप्रमाणे मीठ, आता यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया. एक कपाच्या पण थोडंसं पाणी कमी टाकलेलं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे भाजी चवीला छान होते आपली. आता पुन्हा एक 5 मिनिटं आपण याला शिजवून घेऊया. आपली भाजी तयार झालेली आहे. आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे. लिंबूमुळे चव छान येते. अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा परत ओतून. कोथिंबीर, मिक्स करून घ्या. आता गॅस बंद करून घ्या. आपली भाजी तयार आहे.